एक महत्त्वाची बातमी, बोट दुर्घटनेमध्ये 10 प्रवासी आणि 3 नेव्ही कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेली आहे। मृतांमध्ये 7 पुरुष, 4 महिला आणि 2 बालकांचा समावेश आहे। दरम्यान 101 जणांना वाचवण्यात यश आल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिलेली आहे आणि मृतांच्या नातेवाईकांना केंद्र आणि राज्य सरकारकडून एकूण 7 लाख रुपयांची मदत केली जाईल अशी घोषणा देखील करण्यात आली आहे। महत्त्वाची बातमी आपण बघतोय, काल बोट दुर्घटना झालेली होती आणि याच्यामध्ये 13 जणांना आपला जीव गमवावा लागलेला आहे। नौदलाच्या या स्पीड बोटीमुळे हा अपघात झाल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे। इंजिनची तांत्रिक तपासणी केली जात असतानाच हा अपघात झालाय। बोटवरील नियंत्रण सुटल्यानं प्रवासी बोटीला ही बोट येऊन धडकली आणि त्यामध्येच 13 जणांचा मृत्यू झालाय। दरम्यान 101 जणांना आतापर्यंत वाचवण्यात आल्याची माहिती सध्या उपलब्ध झालेली आहे। तसेच मृत झालेल्या 13 जणांच्या नातेवाईकांना एकूण 7 लाख रुपयांची मदत केली जाईल अशी घोषणा देखील करण्यात आली आहे। राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून ही मदत जाहीर करण्यात आली आहे। सुनील जाधव माझे सहकारी आपल्यासोबत जोडले गेलेत। सुनील, सध्याची काय स्थिती आहे? कालचा हा अपघात झालेला होता। अगदी बरोबर आहे। आपण पाहू शकतो की आता आपण जी पहाटेची दृश्य आपण पाहतो या ठिकाणी गेट ऑफ इंडियाच्या इकडे आपण या ठिकाणी आपण काल सायंकाळी जे आहे ते या ठिकाणी जो अपघात घडलेला होता, स्पीड बोट लागून कुठेतरी प्रवाशाची बोट जी उलटलेली होती, यामध्ये 13 जणांचा मृत्यू झाला होता। तर 70हून अधिक जणांना यशस्वीपणे त्यांना वाचवण्यात आलं। तर काही लोक अजूनही या ठिकाणी समुद्रामध्ये वाहून गेल्याची घटना आहे। तर काही लोकांवरती उपचार सुरू आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर मुंबईच्या जेएनपीटी रुग्णालयात 57 जण असतील, त्याचबरोबर काही इतर रुग्णालय आहेत त्यामध्ये देखील त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। यापैकी 4 ते 5 जण गंभीर अवस्थेत आहेत। विशेषतः पाहायला गेलं तर यामध्ये 3 नेव्हीचे कर्मचारी आहेत, त्याचबरोबर 2 लहान मुलांचा देखील समावेश आहे व काही लोकांची ओळख बरोबर आहे। पुरुष, स्त्रिया आणि लहान बालकांचा देखील यात समावेश आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।